आज करूयात गाजराचा हलवा आणि तोही कुकरमध्ये. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट तयार होतो आणि चवीलाही जबरदस्त लागतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अर्धा किलो गाजराचा हलवा करत आहोत. त्यासाठी गाजर मी इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे. त्यासोबत आपण घेतोय 100 ग्रॅम खवा आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि 2 ते 3 चमचे तूप देखील घेतलेले आहे. 2 वाटी दूध आपण घेणार आहोत. हे 2 वाटी दूध अर्धा लिटरपेक्षा थोडे कमी भरते. तर सुरुवातीला आपण कुकर गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेला आहे. कुकर चांगला गरम झाल्यानंतर तूप वितळले की नंतर आपण यामध्ये केलेले गाजराचे तुकडे टाकून घेणार आहोत. हे गाजराचे तुकडे आपण सुरुवातीला कुकरमध्ये तुपामध्ये परतून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 मिनिट हे गाजराचे तुकडे आपण असेच परतून घेऊ. 1 मिनिट गाजर परतल्यानंतर अर्ध्या ते 1 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवूयात. तर कुकरचे झाकण वरचे वर असे हे झाकून ठेवलेले आहे. 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण हे गाजराचे तुकडे मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला 2-3 मिनिट गाजर तुपामध्ये परतल्यामुळे तुपाची टेस्ट गाजरामध्ये व्यवस्थित अशी रिलीज होते. थोडा वेळ गाजर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वाटी दूध टाकून घेऊयात किंवा गाजर पूर्ण दुधामध्ये बुडेल इथपर्यंत दूध आपण वापरायचे आहे. तर मला इथे 2 वाटी दूध भरपूर झालेलं आहे. दूध टाकल्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून ठेवू. कुकरचे झाकण लावल्यानंतर मीडियम गॅसवरती आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर 4 ते 5 शिट्ट्या काढून झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करून घेऊ. तर इथे आपला कुकर थंड झालेला आहे. कुकरमधील पूर्ण हवा गेल्यानंतर आपण झाकण उघडून पाहू. तर इथे आपले व्यवस्थित असे गाजर शिजलेले आहेत. शिजलेले गाजर आपण एका मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने मी इथे गाजर सगळे व्यवस्थित असे मॅश करून घेतले. पुन्हा एकदा आपण हा कुकर आपण गॅसवरती ठेवणार आहोत. तर मीडियम टू हाय गॅसवरती आपण हे गाजरमध्ये जेवढे दूध शिल्लक राहिलेले आहे ते या गाजरामध्ये आटवून घ्यायचे आहे. तर दूध व्यवस्थित अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच व्यवस्थित असे आपले आटून तयार होते. तर दूध आटून झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेला 100 ग्रॅम खवा टाकायचा आहे. तुम्हाला जर या ठिकाणी खवा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे 1 वाटी दुधाची साय देखील वापरू शकता. त्यामुळे सुद्धा गाजराचा हलवा एकदम टेस्टी लागतो. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. तर इथे अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये खवा पूर्ण गाजरामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. तर आपण इथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप देखील घेतलेले आहेत. यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर व्यवस्थित असा खवा गाजरामध्ये मिक्स झाल्यानंतर घेतलेले आपण ड्रायफ्रूट्स टाकू आणि सोबतच साखर देखील टाकून घेऊ. तर मी इथे सुरुवातीला 1 वाटी साखर टाकलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक वापरू शकता. परंतु इथे 1 वाटी घेतलेली साखर हे योग्य प्रमाण झालेलं आहे. साखर टाकल्यामुळे त्याचे थोडे पाणी होते. तर ते देखील 2 मिनिटांमध्ये आपण आटवून घ्यायचे आहे आणि नंतर मग यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. सोबतच पाव चमचा केशरी कलर आणि 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला गाजराच्या हलव्यामध्ये केशरी कलर टाकायचा नको असेल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल. तर हे मिश्रण आपण 3 ते 4 मिनिटांसाठी पुन्हा एकदा व्यवस्थित असे शिजवून घेऊ. तर आपला इथे व्यवस्थित असा गाजराचा हलवा झटपट 15 ते 20 मिनिटांमध्येच तयार झालेला आहे. कुकरमध्ये केलेला हा हलवा चिकट होऊ नये म्हणून आपण यामध्ये वरून तुपाची थोडी फोडणी टाकणार आहोत. तर गाजराचा हलवा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप चांगले कडकडीत आपण गरम करून घेऊयात. तर तूप चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर आपण बाउलमध्ये जो हलवा घेतलेला आहे त्याच्यावरती टाकून घेऊ. ही प्रोसेस केल्यामुळे काय होते तर आपला कुकरमध्ये केलेला हलवा अजिबात चिकट होत नाही. तर व्यवस्थित असा थंड झाल्यानंतर तो दाणेदार होतो आणि ओळखता सुद्धा येत नाही की हा हलवा कुकरमध्ये केलेला आहे. तुम्हाला जर गाजराचा हलवा बनवायचा असेल, वेळ नसेल किंवा अचानक कोण पाहुणे येणार असतील तर या पद्धतीने तुम्ही हा गाजराचा हलवा करू शकता.
पारंपरिक पद्धतीने आपण गाजराचा हलवा हा खिसून करतो, त्याचा देखील व्हिडिओ मी या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या पद्धतीने केलेला हा गाजराचा हलवा सुद्धा एकदम भारी लागतो. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.